तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो पार्ट 2 मध्ये। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अमोलचं घर कसं आहे, काय काय आम्ही तिथे बघितलं। तर बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, मस्त मजा केलेली आहे। आणि पुण्याला किती वाजता पोहोचलो अमोल कुठे आहे तुझं वायफाय? तिकडे बसायचं होय? तू कुठे बसायचं कामाला? ते मेन स्विच आहे कामाला, त्या खोलीमध्ये बसायचं। एवढं लांब रेंज यायची का? इथं असते म्हैस, इथं वरती वायफाय हे बांधलेलं आणि ते स्विच हे ते ग्रामपंचायत नाही का, ते ऑनलाईन ग्रामपंचायत बीजेपीचा प्रोजेक्ट 2014 त्यामध्ये हे कनेक्शन आले ग्रामपंचायत। तर सगळं गावात डिस्ट्रीब्युट ज्याला लागतं ते घेतात ना। आम्हाला असं आम्ही ते केलं, त्याला मेंटेनन्स पण भरपूर आहे, काही कधी पण बंद होतं, सारखं त्याला मेंटेन करावं लागते। कोरोना काळ 3 वर्ष अमोलने इथं काढले। हो, हे वायफाय आमचे प्रवीण होते, हे रील स्टार प्रवीण इंस्टावरती तर ते पण होते आमच्यासोबत त्या काळात। प्रवीण सोडून नाही, त्यांना गरज नाही, ते आपल्याला गरज आहे थोडीशी व्हायरल व्हायची। अमोलच्या घरी आलो आम्ही सगळे, अमोलचं घर आहे, अमोलचे पप्पा सगळे बसलेत। आता पुण्यावर जायचंय, निवांत वाचला की विषय। हे बघा मित्रांनो, अमोलच्या घराच्या जस्ट पाठीमागून 50 फूट फक्त असलं ना, रेल्वेचा ट्रॅक गेला 100 फूट। काय विषय, थोडं इंट्रोडक्शन दे ना, नवीन झाली का काय, मालगाडी जाणार, कोणती जाणार, लोकल एक्सप्रेस? नाही, रेल्वे ना एक खूप मुंडे साहेबांनी जवळपास 2000च्या वेळेस ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी हा प्रोजेक्ट टाकला होता। तर इथं मालगाडी पण जाणार आहे आणि पॅसेंजर पण गाडी। हा रूट आहे नगर टू बीड कनेक्टिव्हिटी, ही अहमदनगर टू बीड परळीपर्यंत कनेक्टिव्हिटी याची। त्यानंतर म्हणजे हीच कनेक्टिव्हिटी आम्हाला होती। ह्या रेल्वेमुळे खूप आमच्या लोकांना भरपूर काही पैसे भेटलेले आहेत, म्हणजे तुमचे जमीन का झाला रेल्वेमुळे। हा जमीन गेली पण त्याचा मोबदला लोकांना खूप चांगला भेटलाय आणि लोकांच्या खूप सोयीचं पण झालंय। उच्चाला चालून इथं ट्रान्सपोर्ट लोकांना इजी कमी रेटमध्ये होणार आणि त्यानंतर प्रवासासाठी खूप कमी याच्यात हे होणार, चांगलं त्यांना इजी होणार। पुन्हा मुंबईहून खूप इजी लोक इथे येऊ शकते, स्टेशन पण जवळजवळ झाले तिथं। इथं कोणतं स्टेशन जवळचं? इथं गायनाथगड आहे, इथं वरती वांबूचं गायनाथगड आहे, तर तिथं हे डोंगराच पलीकडे तिकडे गायनाथगडचं स्टेशन आहे। अमोलचे वडील सांगितले, अमोलचे चुलते 2 नंबरचे, सगळ्यात छोटे नाही छोटे, हा मी 2 नंबर चुलते ते मगाशी आलेले, ते मगाशी होते, ते मोठे होते। ते आमची पूर्ण म्हणजे फॅमिली जरा थोडी आहे, मोठीच आहे नाही मोठी काय, मला पण आहे 4 आत्या आहे, मला 2 चुलते आहेत। हा ठीक आहे, मग तेवढीच आहे आमची पण, तेवढीच फॅमिली आहे। ती मधली पिढी तीच होती। आणि जवळपास सगळे कनेक्टिव्हिटीज आहे, सगळ्यांसोबत कनेक्ट आहेत सगळे। बरं आहे, आणि राहायला आपण सगळे एकाच गावात आहेत, डोंगर भाग आहे ना। हे बघा अमोलचे चुलते मागाशी नाही घेतलं ब्लॉग मध्ये, डिझेल घेऊन चालले गावाकडची कामं। आणि हे आमच्या आता नवीनच पाहून येते, थोडं जवळच आलं हे आमचे दुसरे मोठे। कोणी आलो इथं रेल्वे रुळावर? चला मित्रांनो, आम्ही निघालोय आता, अमोलला इंट्रोडक्शन द्यायचं होतं। हे आत्या आहेत आमच्या, अमोलची आत्या, अमोलची आई व्हिडिओ बनवत आहे। चला आता सांगितलं चांगलंय चांगलं, त्याच्या घरी जाता जाता तेवढं आत्याच्या घरी बघू। मित्रांनो आम्ही आलो इथं काष्टीमध्ये, हॉटेल दुर्वांकूर प्युअर व्हेज। आता इथं डिनर करतो आम्ही।
मित्रांनो अमोलने हे बघा आणले, अमोलच्या आईने दिले चपात्या, बटाट्याची भाजी आणि कोरडी पापडी इथं दिली आहे. अजून काय काय सांग ना. मिरची म्हणजे भाकरी पण आहे, मिरचीचा ठेचा काल पण आणलं होतं. अन्नदान करतोय अमोल, चांगली गोष्ट. आता वाजलेत 9:45. अजून आम्हाला 70-80 किलोमीटर आहे. 12:25 झालेत. आम्ही आता पुण्यात पोहोचलोय. झालं नितीनचं लग्न एकदाच पार पडलंय. बघ आता नेक्स्ट टाइम नितीनच्या लग्नात जाताना आहे ना सगळं प्लॅन करून जाणार आहे. चालतंय. आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्स करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मला माहिती आहे मित्रांनो तुम्हाला दोन्ही पार्ट आवडलेले आहेत, लाईक पण केलेले आहे. ज्या लोकांनी केलं नाही त्यांनी पटापट लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.